ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची ज्यांना त्यांच्या कामामुळे गावाबाहेर काढण्यात आलं. 1998च्या तामिळनाडू येथील अरुणाचलम मुरुगानंतम यांची. मुलींमध्ये मासिक पाळीसारखंही काही असतं हे 90च्या दशकातील मुलांना लग्नानंतरच कळायचं आणि यांनाही हे लग्नानंतरच कळलं. मासिक पाळीच्या वेळेस त्यांची पत्नी गंदे कपडे आणि न्यूजपेपर वापरत आणि त्यांना हेही कळलं की या समस्येला अनेक महिला सामोरे जात आहेत. त्यावेळेसही सॅनिटरी पॅड्स अवेलेबल होते, मात्र ते खूप महागडे होते, ज्यामुळे गावातील लोक ते घेऊ शकत नसत. त्यावेळेसच त्यांनी हे डिसाईड केलं की ते कमी दरातील सॅनिटरी पॅड्स बनवतील. मात्र हे काम करणं एवढं सोपं नव्हतं. जेव्हा त्यांच्या घरातील आणि गावातील लोकांना याबद्दल कळलं, त्यांना गावाबाहेर काढण्यात आलं. मात्र तरीही त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि खूप मेहनतीनंतर फायनली त्यांनी लो कॉस्ट सॅनिटरी पॅड्स बनवणारी मशीन लॉन्च केली, जी की खूप यशस्वी ठरली आणि ज्यानंतर त्यांना जगभरातून प्रशंसा आणि अवॉर्ड्स देखील मिळाले आणि ते फेमस झाले पॅडमॅन ऑफ इंडिया या नावाने.